विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल ह्या स्पेशल पेपर 1च्या चॅप्टर नंबर 2 मधील फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याविषयी चर्चा करत आहोत. याच चर्चा करत असताना फिजिकल स्ट्रक्चर फिजिकल सिटिंग ऑफ महाराष्ट्र यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं की कोकण किनारपट्टी, त्यानंतर सह्याद्री पर्वतामध्ये असणारे वेगवेगळ्या डोंगर रांगा आणि त्याचाही आपण विचार केलेला आहे. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपण महाराष्ट्र पठार, दख्खन पठारी प्रदेश किंवा देश याविषयी मागील तासिकेला चर्चा केली आहे. यामध्ये मागील तासिकेला आपण बघितलं की महाराष्ट्र पठार असेल, महाराष्ट्र पठाराचा विस्तार कसा झाला आहे, त्याबरोबर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती होत असताना कोणकोणती पठारे त्या ठिकाणी निर्माण झाली, त्यानंतर ह्या महाराष्ट्राच्या पठारावर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या कोणत्या आहेत, त्या नद्यांनी कोणकोणती खोरे निर्माण झाली आहेत, या खोऱ्यांचा आपण मागील तासिकेमध्ये काही अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पठार असेल, या महाराष्ट्र पठाराविषयी आपण माहिती बघत आलो आहे की महाराष्ट्र पठाराचा किंवा दख्खन पठार किंवा देश आपण ज्याला म्हणतो, त्या देशची वेगवेगळे वैशिष्ट्य किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. याचा पॉईंट आपला जो आहे की दख्खनच्या पठारावरील खोऱ्यांचा प्रदेश किंवा दख्खनच्या पठारावर कोणकोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आपल्याला दिसणार आहोत, याचा आपल्याला ह्या आजच्या तासिकेमध्ये विचार करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला तुम्हाला सांगितलं होतं की कोणकोणत्या प्रकारच्या नद्यांनी या ठिकाणी बराचसा भाग व्यापलेला आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, ह्या नद्या पूर्वेकडे वाहत जातात व डोंगरांचा मृदू खडकाचा भाग नदीप्रमाणे झिजलेला असतो आणि कठीण असा शिल्लक राहिलेला असतो. ह्यामुळे काही नद्यांच्या रूपाने किंवा ह्या असा असणारा प्रदेश निर्माण झाला आहे. याला आपण नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश असंही म्हणतो किंवा नदी खोरे असंही म्हणतो. त्याचाही आपल्याला आजच्या प्रथम विचार करत असताना आपल्याला की दख्खनच्या पठारावर असणाऱ्या खोऱ्यांचा प्रदेश कोणकोणता आहे, त्या खोऱ्यांच्या प्रदेशाचा विचार करत असताना की महाराष्ट्र पठारावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यात आपल्याला महाराष्ट्र पठारावर जर आपण असलो तर महाराष्ट्र पठाराचा जर विचार केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना आपल्याला खालील वेगवेगळ्या प्रकारची खोरे आपल्याला बघायला मिळतात. पहिलं जे खोरे मिळतं ते तापी पूर्णा खोरे, त्यानंतर दुसरं जे मिळतं ते गोदावरी खोरे, त्यानंतर प्राणहिता खोरे, त्यानंतर भीमा खोरे आणि जे मिळतं शेवटचं कृष्णा खोरे. अशा प्रकारचे तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे आणि कृष्णा खोरे. आता महाराष्ट्र पठारावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचे. लक्षात ठेवा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना आपल्याला ह्या प्रकारची खोरे आपल्या दख्खनच्या पठारावरच्या प्रदेशामध्ये बघावयास मिळतात किंवा आढळतात. आता या प्रत्येक खोऱ्याविषयी आपल्याला सविस्तर बघायचं आहे की कोणकोणत्या खोऱ्याची काय वेगळेपण काय आहे, कोणत्या खोऱ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या डोंगर रांगा आहेत, कोणत्या प्रकारचं त्यांचा विस्तार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे, याविषयी आपल्याला चर्चा करायची. मांडत असताना आपण पहिला बघणार आहोत तापी खोरे, की तापी खोरं नेमकं काय आहे. तर तापी खोऱ्याविषयी आपल्याला चर्चा करत असताना की महाराष्ट्र पठारावरील हे खोरे जरी भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या व लोकांच्या बोलीभाषेच्या विशेषतः महाराष्ट्राशी निगडीत असलेल्या अनेक बाबतीमध्ये भिन्नता आढळून येते. म्हणजे महाराष्ट्र पठारावरही जरी आपण विचार केला तर मागाशी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्र पठारावरती असणाऱ्या आपण म्हणतो की दर 1.5 किलोमीटर किंवा दर मैलाला भाषा बदलत असते, त्याप्रमाणे महाराष्ट्र पठारावर असणाऱ्या बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या आढळून येतात. उदाहरणार्थ खानदेशमध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्यांनी मराठी भाषा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र किंवा या ठिकाणी असणारी मराठी भाषा, किंवा विदर्भामध्ये किंवा मराठवाडा किंवा या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणची असणारी बोलीभाषा या ठिकाणी वेगळेपण या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळेल. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे आता हे झालं बोलीभाषेच्या दृष्टिकोनातून, पण भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या पण वेगवेगळ्या ठिकाणची वेगळी भिन्नता आपल्याला प्रत्येक असणाऱ्या खोऱ्यांमध्ये या दख्खनच्या पठारावरती प्रत्येक ठिकाणी भिन्नता पाहावयास मिळत असते. त्यामध्ये सातपुडा पर्वत असेल किंवा सातमाळ अजिंठा डोंगर रांग असेल, याने तापी पूर्णा खोरे पसरलेले आहेत. म्हणजे सातपुडा पर्वतापासून तर सातमाळा डोंगर रांगाच्या दरम्यान असणारा जो प्रदेश आहे त्याला आपण तापी पूर्णा खोरे असंही म्हणू शकतो. या खोऱ्यातून तापी व पूर्णा ह्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यात प्रस्तरभंगामुळे मोठ्या खचदऱ्या निर्माण झाल्या आहेत. या खचदऱ्या आणि थोडक्यात म्हणजे
हां, या खचदऱ्यांचा प्रदेश असल्यामुळे किंवा खचदऱ्या निर्माण झाल्यामुळे या भाग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये समावेश होतो, तर तो नदी खोऱ्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक, विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यांचा या तापी पूर्णा खोरे समावेश होतो. आता ह्या नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर 51,504 चौरस किलोमीटर एवढे तापपूर्णा खोऱ्याचं क्षेत्रफळ आपल्याला नंतर पुढं बघत असताना आपल्याला या तापी पूर्णा खोऱ्याविषयीच माहिती सांगत असताना विशेषतः भूरचनेच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर गोदावरी, भीमा, कृष्णा नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, तर तापी नदी मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हे आपल्याला माहिती आहे की पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनीमधला फरक. आता तापी पूर्णा खोरे उत्तरेस मध्य प्रदेशामधून सातपुडा तर इतर भागापासून अलग झालेला आहे. तापी पूर्णा खोरे उत्तरेस मध्य प्रदेशापासून सातपुडा इतर भागापासून अलग करण्याचं काम या तापी पूर्णा खोऱ्याने आपल्याला केलेलं दिसून येते. त्यानंतर तापी पूर्णा खोरे हे वास्तविक पाहता जर हा तो एक खचदरीचा प्रदेश असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा आपण म्हटलेलं पण आहे. आता पश्चिमेकडून गुजरातच्या मैदानाकडून उतरत असताना पूर्वेस असणाऱ्या जलविभाजकामुळे वर्धा खोऱ्यापासून वेगळे झाले आहेत, म्हणजे तापी पूर्णा खोरे. आता बघा, पश्चिमेकडून गुजरातच्या मैदानाकडे उतरत असताना तर पूर्वेस असणाऱ्या जलविभाजकामुळे वर्धा खोऱ्यापासून वेगळे झाले आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावे लागेल. त्यानंतर मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांग ही सातपुडा पर्वतरांगामध्ये तापी नदी उगम पावते. तापी नदीचं उगम असं ठिकाणी म्हणता येईल. त्या ठिकाणी तापी नदी उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाते व तापी नदीस पूर्णा ही तिची उपनदी येऊन मिळते. आणि तापी पूर्णा खोऱ्यांच्या खचदरीचा भाग उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे वर उल्लेखलेल्या डोंगर रांगा आणि पर्वतांनी मर्यादित केला असून या पात्रामधून अशा तीव्र स्वरूपाच्या कड्यासारख्या भासत असतात आणि भासत असल्यामुळे त्या ठिकाणी तापी पूर्णा खोरे एक अतिशय वेगळेपण त्या ठिकाणी दाखवत असलेत. म्हणजे अशा प्रकारे तापी आणि पूर्णा खोरे हे कसं वेगळेपणे त्या ठिकाणी असणारे कोणकोणत्या गोष्टी त्यातून निर्माण झाल्या आहेत याविषयी आपण त्यात चर्चा केली. पुढच्या खोऱ्याकडे आपण जाणार आहोत. पुढचं जे खोरं आहे ते सर्वात म्हणतो म्हणजे महाराष्ट्राला ज्या दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं ते गोदावरी नदीचं खोरं, की सर्वात मोठे जास्त विस्ताराचं म्हणून खोरं या खोऱ्याकडे बघितलंच गेलं जातं. सातमाळा अजिंठा डोंगररांगा असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा असेल, या दोन रांगेंच्या दरम्यान असणारं गोदावरी नदीचं खोरं विस्तारलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. या खोऱ्याच्या स्वरूप पश्चिमेकडे अरुंद तर पूर्वेकडे रुंद होत गेलं आहे. याच नदी खोऱ्यामध्ये नाशिक, अहमदनगर व संपूर्ण मराठवाड्या जिल्ह्यांचा या प्रामुख्याने ह्या खोऱ्यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये असणाऱ्या एकूण क्षेत्रफळाच्या विदर्भातील प्राणहिता नद्यांच्या खोऱ्यासह 1,52,588 असून महाराष्ट्राचे सर्वाधिक क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेलं आहे असेही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर जवळजवळ 49% भाग हा या गोदावरी खोऱ्याने व्यापला आहे असे आपल्याला म्हणायला काही हरकत पडते. गोदावरी खोऱ्याचा विचार करत असताना सातमाळा डोंगररांगा असेल किंवा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी खोरे हे तापी खोऱ्यापासून अलग झाले आहेत. म्हणजेच दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा असेल ही भीमा खोऱ्यापासून गोदावरी खोरे अलग झाले आहेत. आता बघा, सातमाळा डोंगररांगा या ठिकाणी असणाऱ्या गोदावरी तापी खोऱ्यापासून अलग, तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांग हे भीम खोऱ्यापासून अलग झाली आहेत. म्हणजे गोदावरी खोऱ्याचा पश्चिमेकडे विस्तार अरुंद आहे. नदी पूर्वेकडे वाहत जाते तसा तिचा विस्तार मात्र रुंद होत गेला आहे. तर हे गोदावरीचं वेगळेपण वैशिष्ट्य आहे. आता गोदावरीस येऊन मिळणाऱ्या दोन्ही तीरावरून उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे उदाहरणार्थ असेल दुधना असेल, पूर्णा असेल, प्रवरा असेल, त्यानंतर सिंधफणा असेल, अशा तिच्या येऊन मिळणाऱ्या ह्या उपनद्या आहेत. ह्या गोदावरी नदीच्या उगमाच्या क्षेत्राजवळच्या पश्चिमेस जर प्रदेशाची उंची बघितली तर 1,000 ते 1,500च्या दरम्यान आहे. तर ह्या पूर्वेकडे झपाट्यानं ती कमी होत गेलेल्या आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. या खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा दिसतो असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा बालाघाटच्या दोन्ही डोंगरांमधून आंबेजोगाईच्या दक्षिणेमध्ये मांजरा नदी वाहत जाऊन महाराष्ट्राच्या सीमेवर गोदावरी नदीस मिळते. म्हणजे त्यामुळे गोदावरीचे एक उपखोरेच असंही त्याला म्हणता येईल. थोडक्यात मांजरा नदीची उपखोरे ही गोदावरी नदीची उपखोरे असे आपल्याला म्हणावे लागेल. म्हणजे अशा प्रकारे गोदावरी खोरे हे अतिशय समृद्ध आणि सृजनशील महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं गोदावरी खोरे आपल्याला म्हणावं लागेल, की ज्या भागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर शेतीचा व्यवसाय अतिशय विकसित झालेला आहे. अशा या गोदावरी खोऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील क्षेत्र लागवडीखाली किंवा पाणलोट क्षेत्रासाठी विकसित झालेलं आपल्याला बघावयास मिळत असतं. पुढची जी
खोरे आहे त्याला म्हणायचं प्राणहिता खोरे. प्राणहिता खोरे विचार करत असताना आपण की विदर्भातील पूर्वेकडील पैनगंगा, वर्धा, वैनगंगा व या नद्यांची मिळून एक प्राणहिता गोदावरी नदीची ही उपनदी आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच या प्राणहिता खोरे हा गोदावरी नदीचा उपविभाग आहे असंही आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करावं लागेल. प्राणहिता नदी खोऱ्यांच्या संपूर्ण पठार व्यापलेला असून विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा ह्या नदीचा समावेश या ठिकाणी केलेला गेला आहे. या नदी खोऱ्याचा उतार हा दक्षिणेकडे झालेला आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येईल. थोडक्यात विदर्भातील पूर्वेकडील भाग वर्धा, वैनगंगा, पेनगंगा व प्राणहिता या नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेला व्यापलेला आहे. प्रदेशाचा सर्वसाधारण उत्तर दक्षिण दिशेने झाले आहेत. या सर्व नद्या नागपूर मैदानावरून वाहत जाऊन शेवटी गोदावरी नदीस मिळत असतात असं आपल्याला ह्या प्राणहिता खोऱ्याविषयी आपल्याला सांगता येईल. थोडक्यात ही प्राणहिता खोरे हीच गोदावरी नदीची एक उपनदी असं आपल्याला म्हणावं लागेल झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत भीमा खोऱ्याकडं. आता भीमा ही कृष्णा नदीची उपनदी असली तरी महाराष्ट्रात ती संपूर्णपणे स्वतंत्ररित्या वाहते. फक्त महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्र म्हणजे ती भीमा ही कृष्णेची उपनदी आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे वाहत असते. म्हणून भीमा खोऱ्याचा अलग खोरे म्हणून विचार केला जातो. फक्त ती महाराष्ट्रापुरती मर्यादित असून आपण महाराष्ट्र राज्याचा अभ्यास करत असल्यामुळे आणि ती महाराष्ट्रातच भीमा पूर्ण आहे. ती पुढच्या कृष्णा नदीला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन मिळत असल्यामुळे त्या खोऱ्याचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणूनच भीमा जरी कृष्णेची उपनदी असली तरी जरी ती कृष्णेला ती कर्नाटकात जाऊन मिळत असते. म्हणून महाराष्ट्रामध्ये भीमेचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने भीमा खोरे आपल्याला अभ्यासावे लागतात. हे लक्षात ठेवा की का महत्त्वाचं आहे म्हटलं तर हरिश्चंद्र बालाघाटात डोंगररांग असेल, शंभू महादेवाच्या डोंगररांगाच्या दरम्यान असेल, भीमा नदीचे खोरे पसरलेले आहेत असे आपल्याला म्हणावे लागेल. म्हणजे ह्या खोऱ्याचा आकार जर आपण बघितला तर आयताकृती असून उतार ह्या आग्नेयेकडे आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. या खोऱ्याचा जर विचार केला तर या खोऱ्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग, नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, उस्मानाबाद व बीड जिल्ह्याचा काही भागाचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे ह्या नदी खोऱ्याचं एकंदर क्षेत्रफळाचा विचार केला तर 46,184 चौरस किलोमीटर क्षेत्र या भीमा खोऱ्याने व्यापलेलं आहे. भीमा खोऱ्याविषयी अजून काही सांगत असताना आपल्याला ती सह्याद्रीमध्ये भीमाशंकर येथे उगम पाहून 500 किलोमीटर वाहत जाते आणि कर्नाटकात कृष्णा नदीस मिळते. हे आपण मगाशी सांगितलं की भीमा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रामध्ये जरी पसरलेले असले तरी उत्तरेला असणाऱ्या भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या गोड नदी असेल, सीना असेल, तसेच मुळा असेल, नेरा असेल, मान नद्या ह्या तिच्या येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ह्या खोऱ्यांच्या पश्चिमेचा सह्याद्री पर्वतापासून पायथ्यालगत असताना मावळ जो प्रदेश आहे येथील रांग असेल ती नंतर उत्तर दक्षिण असून अनेक शिखरे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असतात. म्हणजेच टेकड्यांचा दुसरा गट जर पूर्वेकडे असून तो सपाट माथ्याचा आहे, तो हळूहळू पठारामध्ये विलीन झालेला आहे हे आपल्याला म्हणावे लागेल. म्हणजे भीमा खोऱ्याविषयी आपण माहिती बघत असताना भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या कोणत्या उपनद्या आहेत, त्यानंतर कोणकोणत्या दोन खोरे त्यामुळे कोणकोणत्या दोन असणाऱ्या डोंगररांगामुळे भीमा खोरे मर्यादित झाले आहेत, त्यानंतर त्या कोणत्या ठिकाणी उगम पावते, ती कोणाची उपनदी आहे आणि त्या ठिकाणी असणारा प्रदेश कोणता आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करावे लागणार आहे. पुढचा विचार करणार असतो कृष्णा खोरे. आता कृष्णा खोरेचा विचार करत असताना पश्चिमेला सह्याद्री पर्वत, उत्तरेला पूर्वेला शंभू महादेवाची डोंगररांग, या दरम्यान त्रिकोणी आकारामध्ये नद्यांचा खोऱ्यांचा जो विस्तार झाला आहे, या खोऱ्यांच्या विस्तारामध्ये आपल्याला जी नदी पाहावयास मिळते किंवा जे खोरे पाहायला मिळतं त्याला म्हणतो आपण कृष्णा खोरे. या नदी खोऱ्यामध्ये सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, नदी खोऱ्याने महाराष्ट्रातील जवळजवळ 28,700 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आहेत. महाराष्ट्राचा जर विचार करत असेल तर नद्यांच्या खोऱ्याच्या दृष्टीने पाहता सर्व कमी क्षेत्र कृष्णा खोऱ्याचे आहेत. या खोऱ्याने राज्याचा दक्षिण भाग व सह्याद्रीचा पूर्व भाग व्यापलेला आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे कृष्णा खोरे हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण कृष्णा खोरे हे महाराष्ट्राच्या असणाऱ्या दक्षिण भाग व सह्याद्री पर्वताचा पूर्व भाग काही ठिकाणी व्यापलेला आहेत असे आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. कृष्णा खोऱ्याची मर्यादा आहे पश्चिमेस सह्याद्री पर्वत, पूर्वेस शंभू महादेव रांगांनी निश्चित करून ह्या खोऱ्यामध्ये कृष्णा नदीच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात
तर त्या लहान लहान डोंगर रांगांनी अलग केल्या आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कृष्णेस मिळणाऱ्या महत्त्वाच्या उपनद्या कोणत्या असेल तर कोयना, वारणा, पंचगंगा, येरला वगैरे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दख्खनच्या पठारावर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या, खोऱ्यांचा प्रदेश, या खोऱ्यांचा प्रदेशांचा अभ्यास करत असताना आपल्याला की महाराष्ट्र पठारावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलत असल्यास आपल्याला तापी पूर्णा खोरे असेल, गोदावरी खोरे असेल, प्राणहिता खोरे असेल, तसेच भीमा खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, ह्या खोऱ्यांचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ह्या असणाऱ्या तासिकेला आपण ह्या वेगवेगळे खोरे दख्खनच्या पठारावर आढळून येतात याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. यानंतर पुढील तासिकेला आपण की महाराष्ट्रामध्ये असणारी महाराष्ट्राची भूगर्भ रचना याविषयी चर्चा करणार आहोत. ह्याविषयी कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी जीमेल ID दिलेला आहे, त्या ईमेल IDवरती आपण मेल करू शकता. त्या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकता. या ठिकाणचा माझा मेल ID आहे भारतगडाख@kthmcollege.ec.in. धन्यवाद.